आपल्या सर्वांचे लाडके खासदार ज्यांनी आपणाला आत्ताच मार्गदर्शन केलं आणि ज्यांच्या अमोघ वाणीने मंत्रमुग्ध होऊन मगासपासून आपण ऐकत होता ते खासदार अमोल कोल्हे, आपल्या सर्वांचे लाडके नेते, भारताच्या साखर कारखाना संघाचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र साखर संघाचे माजी अध्यक्ष आदरणीय जयप्रकाश दांडेगावकर साहेब, मेहबूब शेख, माजी आमदार पंडितराव देशमुख, सुनील गव्हाणे, भीमराव हत्ती आंबेरे, नागेश फाटे, पंडित कांबळे, दिलीप चव्हाण, जिल्हाध्यक्ष नांदेडहून मुद्दामून इथं आलेले जिल्हा अध्यक्ष, नांदेडचे शहर अध्यक्ष सुनील कदम, ग्रामीणचे नांदेडचे अध्यक्ष भगवानराव आलेगावकर, इलियासभाई किरमानी, गजाननराव पंपटवार, डी.आर. तुकसुंदर, रितेश काळे, धनंजय सूर्यवंशी, रौफ जमीनदार, दोघेही नांदेडचे, उमेश देशमुख, मोहम्मद आयुब, शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष दौलत हुंबाड, विधानसभा अध्यक्ष श्याम कदम, विनोद झवर, आयुबभाई, शहर अध्यक्ष, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, काहींची नावं राहिली असतील तर मला माफ करतील ते, आणि या ठिकाणी प्रचंड संख्येनं उपस्थित असणारे आपण बसमत आणि बसमतच्या विधानसभा मतदारसंघातले कार्यकर्ते आणि जनता बंधू आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांना आज शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं आम्ही सगळे भेटायला आलोय. डॉक्टर अमोल कोल्हे आणि आम्ही सगळे 6 वाजता येणार असं सांगितलेलं होतं. यायला उशीर झाला, पण तरी देखील प्रचंड संख्येनं आजही तुम्ही, आत्ताही तुम्ही इथं या ठिकाणी सभा ऐकत थांबलेला आहात. बरेच जण उभे आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बरीच स्थित्यंतरं मागच्या काळात होऊन गेली. 5 वर्षापूर्वी या विधानसभा मतदारसंघामध्ये जयप्रकाश दांडेगावकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण शरद पवार साहेबांना एक आमदार निवडून दिला. 5 वर्षाच्या काळात बरंच पुलाखालून पाणी वाहून गेलं आणि त्या आमदारात जय पण राहिला नाही आणि प्रकाशही राहिला नाही. आता मात्र तो आमदार बिचारा मोकळा झाला. तुम्ही सगळ्यांनी 5 वर्ष त्यांचा कारभार पाहिला. ठराविक लोकांच्या लांगुल चालनाच्या पलीकडे काही काम झालं नाही. दांडेगावकर साहेब ज्यावेळी माझ्याकडे आले त्यावेळी तिरू नदीत पाण्याची उपलब्धता नव्हती. दांडेगावकर साहेब म्हटले, काही करून मला 3-4 बंधारे बांधायला पाण्याची उपलब्धता प्रमाणपत्र दिलं पाहिजे. 1-2 महिने आम्हाला काही करता येत नव्हतं. मग मी एक अधिकाऱ्याची कमिटी बसवली आणि एकंदरच गोदावरी खोऱ्याच्या पाण्याचा पुन्हा अभ्यास करायला लावला. गोदावरी खोऱ्यातल्या मध्य गोदावरीमध्ये माजलगाव धरण ठराविक तारखेच्या आधी झालेलं असं धरण्यात आलं, पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळी होती. ते 19 TMC नवे पाण्याचे प्रकल्प घ्यायला आपल्याला संधी मिळाली. आणि इकडं नांदेड पासून पुढं नदीच्या प्रवाहात पुढं पाणी पुढच्या राज्याला 44 TMC पाणी जातं असं लक्षात आलं. त्या पाण्याचा माग रिव्हर्स घेऊन पाणी वापरण्याच्यासाठी काही मार्ग काढायचा निर्णय आम्ही घेतला. या 2 निर्णयामुळे गोदावरी खोऱ्यातल्या अनेक प्रकल्पांना चालना मिळाली. त्यातून तिरू नदीवर पूर्णा नदीवर 4 बंधाऱ्यांची
आपण पाणी परवाने देऊ शकलो, पाणी उपलब्धतेचं प्रमाणपत्र दिलं आणि मी असतानाच त्या चारही बंधाऱ्याच्या संबंधात सर्वेक्षण आणि बाकीची कामं सुरू केली. मला आनंद आहे की आता त्या सगळ्या कामांना बरीचशी चालना मिळाली. आज आपण सगळे दांडेगावकर साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी एकत्रित जमला. काही दिवसापूर्वी मला सांगण्यात आलं 7 तारखेला काही दिवसापूर्वी त्यांचा सत्कार घेण्यात आला आणि सत्कार घेताना सगळी या मतदारसंघातले कार्यकर्ते एकत्रित आले आणि त्यांनी हट्ट केला की दांडेगावकर साहेबांनी हो म्हटल्याशिवाय सभा उठणार नाही. आज मला इथं तरुणी दिसत आहेत, ज्येष्ठ कार्यकर्तेही दिसत आहेत. आपण ज्याला निवडून दिलं त्यानं आपला भ्रमनिरास केला, पवार साहेबांची साथ सोडली, गद्दारी केली. गद्दार माणसांना धडा शिकवण्याचा पण आपण सगळ्यांनी केलेला दिसतोय आणि त्याचा परिणाम येणाऱ्या विधानसभेत दिसेल असा मला स्वतःला विश्वास आहे. आपल्याला लढाई आपली कुणाशी आहे? लढाई ही भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या वळचणीला जाऊन बसलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या लोकांशी आहे. शाहू फुले आंबेडकरांचा विचार महाराष्ट्रात टिकला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं हे राज्य चाललं पाहिजे. राज्यामध्ये भ्रष्टाचार होता कामा नये आणि जे काही राज्याची धन दौलत असेल त्याचं वाटप महाराष्ट्रातल्या सर्व विभागातल्या जनतेमध्ये समान करण्याची व्यवस्था असली पाहिजे. ही भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासून आजपर्यंत आपण जपत आलोय. माननीय पवार साहेबांचा पक्ष फोडला, उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला. हे दोन्ही पक्ष फोडताना ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाने यंत्रणेचा वापर केला त्याच्या विरोधी महाराष्ट्रातली जनता संतप्त झाली आहे आणि म्हणून मागच्या लोकसभेमध्ये तुम्ही सगळ्या बहादरांनी लोकसभेच्या 48 जागांपैकी महाराष्ट्रामध्ये 31 जागांवर भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाचा पराभव करून दाखवला. तुम्ही सगळ्यांनी एवढे प्रचंड प्रयत्न केले, लोकभावना महाविकास आघाडीच्या मागे आली की महाराष्ट्रातल्या जनतेनेच निवडणुका हातात घेतल्या आणि त्याचा परिणाम प्रचंड मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राचा निकाल बदलण्यात झाला. जे 400च्या पार जाऊ म्हणत होते त्यांचा वारू 240लाच थांबला. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर सरकार भानावर आलं, आपली सत्ता जाणार हे दिसायला लागलं आणि म्हणून सरकार पाहिजे ते आता घोषणा करत सुटलेलं आहे. एवढ्या घोषणा चालू आहेत आता की तुम्हाला असं वाटेल की काय म्हणेल ते आता हे आणून द्यायला तयार आहे. मी एके ठिकाणी सांगितलं, तुम्ही चंद्र मागितला तरी सांगतील मतदान होऊ दे, त्यानंतर चंद्र पण तुला आणून देतो. सगळं काही मतांशी केंद्रित आहे. मतदानासाठी पडेल ती किंमत देण्याचं काम ही लोक करतात आणि बहुतेक सगळे कार्यक्रम सरकारी पैशातनं आज महाराष्ट्रात होत आहेत. सरकारकडून पैसे तिजोरीतून खर्च होत आहेत. जाहीर केलेल्या योजनांच्या जाहिरातीसाठी 280-300 कोटी रुपये खर्च करणार आहेत. तुमच्यापर्यंत योजना पोचाव्यात म्हणून प्रत्येकाला 10,000 रुपये देऊन नोकर ठेवून सरकारच्या योजना घरोघरी पोहोचवण्याचं काम आज महाराष्ट्रात चालू आहे. महाराष्ट्रातले महत्त्वाच्या प्रश्नांच्याकडे बघायला यांना वेळ नाही. अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. मगाशी आमच्या काही मित्रांनी इथे येऊन प्रश्न विचारला, प्रश्न मांडला. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मनोज जरांगेंच्या उपोषणावर संध्याकाळी 6-7 नंतर अचानकपणाने लाठी हल्ला कसा होतो, मग लाठी हल्ला पोलीस येऊन करतात कसे आणि मग हा हल्ला लाठी हल्ला कशामुळे केला? शांततेत बसणाऱ्या लोकांच्यावर आया बहिणी बसलेल्या होत्या मनोज जरांगेंच्या बरोबर, त्याच्यावर तुम्ही लाठी हल्ला करता. महिलांची डोकी फुटली. पोलिसांनी
मिळेल त्या साधनाने दगडाने देखील तिथलं बसणाऱ्या लोकांच्या वर वार केले, मारहाण केली. जे हॉस्पिटलमध्ये बघितलं ते आम्ही बघितलं. महाराष्ट्रात कुठेही काही अघटित घडलं तर पहिलं धावून जाणारा नेता म्हणजे शरद पवार साहेब. जेव्हा मनोज जरांगेंच्या त्या उपोषणावर निष्पाप लोकांच्या लाठी हल्ला झाला त्यावेळी पहिलं धावून कोण गेलं तर शरद पवार साहेब गेलेले होते. आपण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं लाठी हल्ला करण्याचं कारण काय आणि कोणी ऑर्डर दिली ह्याचा प्रश्न मी अनेक मागच्या वर्षभर विचारतोय. त्याची साधी चौकशी झाली नाही की कुणी लाठी हल्ला केला. आज मनोज जरांगे आणि एकनाथ शिंदे साहेब यांची चर्चा चालू आहे. मनोज जरांगे अगदी वाशीपर्यंत गेले आणि एकनाथ शिंदेनी त्यांचं त्या ठिकाणी येऊन समाधान केलं. मनोज जरांगे साहेब मागे आले. दोघांच्याशी चर्चा दोघांच्या झाल्या. काय झाला तपशील आम्हाला माहित नाही, पण आम्ही आजही सांगतो सरकार आमचं नाही आहे, आम्ही विरोधी पक्षात आहोत. पण मनोज जरांगेंनी सांगितलेल्या चर्चा एकनाथ शिंदेनी मान्य केल्या तर त्याला पाठिंबा देण्याची भूमिका ही आम्ही सगळे राष्ट्रवादीवाले घेऊ. आमची काही त्याच्याबद्दल तक्रार नाही. निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. आम्ही विरोधी पक्षात होतो. आमची विधानसभेचा शेवटचा दिवसही संपलेला आहे. आता विधानसभेचं अधिवेशन नाहीये, आता थेट निवडणूक होणार आहे. त्यामुळं त्यांचे दिवस संपत चालले आहेत. 2 महिन्यात त्यांना काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा. पवार साहेबांनी स्वतः जाऊन त्यांना सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांना की तुम्ही निर्णय घेण्याची प्रक्रिया करा. तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्यात आम्ही तुम्हाला पाठिंबा द्यायला आमची काही तक्रार नाही. आणि म्हणून आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा सत्तेत बसणाऱ्या लोकांना प्रश्न विचारा की निर्णय कधी घेणार. आता निर्णयापर्यंत आली आहे केस. आता केस काय अपील आणि आर्ग्युमेंटवर नाही आहे. आता निर्णय घेण्याच्या स्टेजवर आले. कारण ज्यांच्याकडे आपण मागणी करतोय ते 2 महिन्याचेच आता धनी राहिलेले आहेत. आणि म्हणून त्यांना एवढे प्रकल्प आज एक पुण्यात कार्यक्रम झाला. सरकारी पैशाने एवढे खर्च कार्यक्रम करून तिघच्या तिघ एका स्टेजवर 4-4 तास घालवू शकत असतील तर ह्या अशा महत्त्वाच्या प्रश्नांनाही त्यांनी वेळ दिला पाहिजे अशी अपेक्षा जर कुणी व्यक्त केली तर ती चुकीची ठरणार नाही. आपण सगळ्यांनी आपणा सगळ्यांना विनंती आहे की 2-2.5 महिन्याच्या काळात विधानसभेला आपण जाणार आहोत. या मतदारसंघातला आमदार शरद पवार साहेबांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर निवडून देण्याची जबाबदारी तुमची सगळ्यांची आहे. आणि दांडेगावकर साहेबांना आमचा आग्रह आहे की दांडेगावकर साहेब, आपण तरुणाला संधी दिली. तुमची नेहमीची प्रवृत्ती आहे की तरुणांनी पुढे जावं. पण मी तुम्हाला पक्षाच्या वतीने विनंती करतो की आता महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजाचा विचार टिकवण्यासाठी, शाहू फुले आंबेडकरांचा विचार महाराष्ट्रात टिकवण्यासाठी तुमच्या सगळ्या भीष्माचार्याने पुन्हा एकदा धनुष्य हातात घेण्याची गरज आहे. आपल्याला मी महाराष्ट्राचा पक्षाचा अध्यक्ष या नात्याने सांगतो, महाराष्ट्राचं सरकार आपलं होणार आहे आणि आपलं सरकार येईल त्यावेळी तुम्हाला सन्मानाचं पद त्या सरकारमध्ये देण्याची व्यवस्था आम्ही सगळ्यांना माझी विनंती आहे. बसमतच्या विधानसभेच्या मतदारसंघाचा विकास थांबणार नाही. पारदर्शीपणाने सर्वांना विश्वासात घेऊन आपल्या सगळ्यांची सेवा डॉक्टर जयप्रकाश दांडेगावकर साहेबांनी पुढे होऊन करावी एवढीच विनंती शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या वतीने मी त्यांना करायला या ठिकाणी आलोय. आमची शिवस्वराज्य यात्रा ही लढा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा या भूमिकेतनं आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून काम करा. पुढच्या 2-2.5 महिने पूर्ण ताकदीने तुम्ही काम करा. सर्व मार्गाचा अवलंब होणार आहे. वाम मार्गाने मिळवलेले पैसे या निवडणुकीत आता बाहेर येणार आहेत. त्या सगळ्या पैशांचा पाऊस इथं पडला तरी तुम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचारासाठी डॉक्टर दांडेगावकर साहेबांच्या मागे आपली सगळ्यांची ताकद उभी करावी एवढीच विनंती करतो. वेळ बराच झालेला आहे पण अनेक प्रश्न आहेत. महागाई प्रश्न आहे, बेकारी प्रश्न आहे. या राज्यामध्ये अनेक समस्या या सरकारने सोडलेल्या आहेत.
त्या सगळ्या समस्यावर उपाय हुडकायचा असेल तर महाविकास आघाडीला निवडून द्या, एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब, आभार. प्राध्यापक